राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार 2025 या 7वा हा कार्यक्रम पुरस्काराचा 7वं वर्ष आहे हा या ठिकाणी संपन्न होतं आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शिक्षक संघाचे राज्याधी सर तसंच सौ ज्योत्स्ना घेरडा उपाध्यक्ष, श्री किशोरजी पाडवी उपाध्यक्ष, तसंच श्री सुभाषराव कोल्हे कार्याध्यक्ष, अरुणजी पवार सरचिटणीस, साधनाताई साळुंखे महिला आघाडी प्रमुख, सुरेशजी दुधाणे राज्य संघटक, श्याम पवार जिल्हा सरचिटणीस, श्री शरदा सातारा नगरीमध्ये हा संपूर्ण राज्यस्तरीय पुरस्काराचा कार्यक्रम होतोय आणि त्यामध्ये आदरणीय अर्जुनजी कोळी सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय। यामध्ये माझे मित्र संतोषजी कारंडे माझे क्लासमेट आहेत। खरं तर मागच्या आठवड्यामध्ये ही सर्व मंडळी माझ्याकडे आली होती आणि संतोष आम्ही आधीतल्या शाळेला एकत्र होतो हायस्कूलमध्ये, त्यामुळं त्याची माझी एकदम खास मैत्री होती। तर मगाशी सरांनी सांगितलं मी 18-19 तास सर लोकांच्या मध्ये असतो, कारण माझा मतदारसंघच असा आहे की कराड तालुक्याचा 50% भाग माझ्याकडे येतो, पण सातारा, कोरेगाव, खटाव आणखी 3 तालुके यातही भाग या मतदारसंघाला जोडलाय। त्यामुळे माझा फक्त फलटण आणि वाई विधानसभा मतदारसंघ या 2 मतदारसंघ जर सोडले तर जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये डायरेक्ट संपर्क असतो। कारण खटावांमध्ये सुद्धा आमचं साखर कारखाना तिथं असल्यामुळे त्याही मतदारसंघात जवळ संपर्क होतो। खटाव तालुक्यात सुद्धा काही भाग माझ्याकडे येत असतो आणि माझे वडील प्राध्यापक होते, त्यामुळे थोडस शिक्षक या पेशाशी पैलवान पण होते ते चांगले आणि जिल्हा परिषदला शिक्षण सभापती होते। त्यामुळे शिक्षण या विषयाशी अगदी लहानपणापासून अतिशय जवळचा संबंध असल्यामुळे शिक्षकांचे काय प्रश्न असतील, अगदी जिल्हा परिषदला सुद्धा असताना आमच्या म्हणजे 5 वर्षाच्या कारकिर्दीत मॅक्झिमम मी प्रश्न मांडले असतील तर ते शेतकरी आणि शिक्षक या 2 विषयावर मेजर सभा चालायची। आणि आता सुद्धा विधान भवनामध्ये यावेळेला मला संधी मिळाली, शेती पाण्याचे विषय असतील, त्याच पद्धतीनं आपले बनावट औषधे, बनावट खतं, बियाणं, त्याच पद्धतीनं गुटखा, सामाजिक विषय, अशा विषयामध्ये मला सुद्धा इंटरेस्ट आहे की रेग्युलर तर सगळेच करत असतात, पण वेगळं आपल्याला इनोव्हेटिव्ह काय करता येईल आणि समाजाला चांगलं काय देता येईल। तर बऱ्यापैकी आपल्या परवा आपली चर्चा झाली आणि त्यामध्ये जे काही आपण नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे शिक्षक आहेत त्यांना समजा 90% पगार शासनाकडून डायरेक्ट येत असतो, 10% नगरपालिकेनं देण्याचा विषय असतो, परंतु आमच्याकडे नगरपालिकांची परिस्थिती किती पैसे आले तरी दायित्व एवढं करून ठेवलेलं असतं की तुमच्या 10% बरोबर कात्री लागते किंवा ती वेळेत मिळत नाही। त्यामुळे आपली मागणी आहे की या ठिकाणी आम्हाला जसे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत त्या पद्धतीनं आम्हाला संपूर्ण पगार या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळावा। शेवटी नगरपालिकेला जरी पैसे आले तरी ते शासनाच्याच माध्यमातून येतात, ते मागून देण्यापेक्षा डायरेक्ट जर आम्हाला दिले तर खरं तर तो आपला अधिकार पण आहे। तर त्या संदर्भात जे काय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षी बैठक लावायचा विषय आहे तर त्या संदर्भात आपलं ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ असतील, अतुल बाबांशी पण त्या संदर्भात आपली चर्चा झालेली आहे। मीही आपल्याला 100% ही बैठक लावण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर खरं तर जुनी पेन्शन योजना हा महाराष्ट्र शासनाच्या सर्वच नोकरदार वर्गांचा विषय आहे आणि आयुष्यभर एखाद्या फील्डमध्ये काम केल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपल्याला आधाराची गरज असते त्यावेळेला ती पेन्शन मिळणं तर आपला अधिकार आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये शासनानं सुद्धा खाजगीकरणावर जास्त भर दिला, जेणेकरून जबाबदारी कशी
आपली कमी करता येईल. आणि या दृष्टिकोनातून आज आपण बघतोय फार मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण होतंय. त्यामध्ये काही आपल्याही मंडळींचा दोष आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादं काम कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये दिलं आणि ते स्वच्छतेचं काम असू तरी त्याला माहित असतं पुढच्या वर्षी पुन्हा टेंडर निघणार आहे, आपल्याला चांगलं काम केलं तरच भविष्यात पुन्हा काम येणार आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो शासकीय कर्मचारी एकदा तिथं परमनंट झाला की कामाकडे ते दुर्लक्ष होत असतं. म्हणजे असे काही चुकीचे पण अनुभव आहेत. शासनाला बी म्हणजे आवडीनं नाही पण नावडीनं का होईना पण हे अशा पद्धतीच्या भूमिका या ठिकाणी घ्यावा लागतात. खरं तर आपल्या संघटनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिक्षक ही जी काही मंडळी आहे बऱ्यापैकी आपण जिल्हा परिषदचं बघतो एवढ्या संघटना असतात. मग शिक्षक संघ असते, शिक्षक समिती असते आणि त्या जर सभा आपण बघितल्या तर इतक्या वादळी असतात की आम्ही आमच्या सातारा शिक्षक बँकेच्या सभा बघत असतो, वार्षिक सभा. म्हणजे आज तुम्ही खरं तुम्हाला मानलं पाहिजे की आज एवढी मोठी 1 लाख शिक्षक असणारी संघटना ही सिंगल आहे आणि कसलेही मतभेद नाहीत, कसलेही काय म्हणजे अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीची संघटना आपण आज राज्य लेवलला चालवत आहे. कारण आज शिक्षक हे बुद्धिवादी असतात आणि एखाद्या वेळेला अशिक्षित लोक एकत्र ठेवणं फार सोपं असतं पण बुद्धिमान लोकांना एकत्र ठेवणं आणि एका छताखाली ठेवणं हे फार तसा कसरतीचा विषय असतो. पण आपण हे अतिशय चांगल्या पद्धतीने साध्य केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच वेळा आपण बघतो की शिक्षक संघटना त्याचे अध्यक्षपद, पदाधिकारी पद ही मिळवण्यासाठी बरीचशी मंडळी वापरत असतात. परंतु आपण आपल्या बोलण्यामध्ये सांगितलं की ज्या वेळेला 7व्या वेतन आयोगापासून तुम्हाला वंचित ठेवलं त्यावेळेला आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपण गेला त्या ठिकाणी भेटला त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा तो न्याय मिळायला पाहिजे. आज आपण सुद्धा शासनाचे कर्मचारी आहात. सर्वांना जर वेतन आयोग मिळतो तर तुम्हाला मिळणं हा तुमचा अधिकार आहे. पण भलं नजर चुकीनं असेल, जाणून बुजून असेल, तुम्हाला जरी बाजूला ठेवलं असलं तरी तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुमच्या स्किलवर या ठिकाणी आपल्या बांधवांना हा आयोग लागू करून आणला. त्यामुळं खरं तर आपलं त्याबद्दल सुद्धा अभिनंदन करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपलं नेतृत्व योग्य दिशेनं चालतं त्यावेळेला मागे येणारे त्यांचे अनुयायी हे समाधानानं त्यांच्या मागे असतात, समाधानानं राहतात, वेगळा विचार त्यामध्ये येत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या संघटनेचं काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे. खरं तर मला आपण 11चं टायमिंग दिलं होतं कार्यक्रमाला यायचं. मी बरोबर 11:15 तयार झालो होतो तुमच्याकडे येण्यासाठी. परंतु आज राज्यभरातून सगळी मंडळी येणं आणि आज चंद्रपूर सारख्या ठिकाणाहून इथं यायचं हे करायचं म्हटलं की थोडस कमी जास्त वेळ हा लागत असतो. त्यामुळे आपली तयारी झाली नाही. त्यामुळे मला पुन्हा थोडस माझ्याकडे बरीचशी लोक भेटायला आली त्यामुळे यायला उशीर झाला. त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या या पुरस्काराच्या समारंभामध्ये ज्या शिक्षक बांधवांना आमच्या आणि भगिनींना या ठिकाणी पुरस्कार मिळालाय त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो. तसंच ज्या आदर्श शाळांना हा पुरस्कार मिळालाय त्यांचंही या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करून या ठिकाणी भावी आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडावेत, आपल्याला सुद्धा आपल्या इच्छित ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या ईश्वरानं पूर्ण करून द्याव्यात अशा शुभेच्छेतून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिका शिक्षक संघाचे सर्व शिक्षक आदरणीय अर्जुनजी कोळी सर यांच्या अध्यक्षतेखाली या संघटनेमध्ये कार्य करतात. वितरण सोहळ्यास उशीर होत असल्याने आपण आता त्या सोहळ्याकडे वळत आहोत. ओठांना जे जमत नाही ते फुलं बोलतात, ओठांना जे जमत नाही ते फुलं बोलतात, मनातल्या नेमक्या भावना ते रंगांमधून तोलतात. मनातील शब्द फुलांना तर मांगल्याचा गंध असतो, मनातील शब्द फुलांना तर मांगल्याचा गंध असतो. मनापासून सत्कार करण्यातच खरा किती आनंद असतो. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता सुरू होत आहे. चला तर मग आपण या क्षणाचे
साक्षीदार होऊया. आपण शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल हा आपला सन्मान. शुभ संपन्न होतोय. मनोज गोरपडे, विधानसभा सदस्य, कराड उत्तर मतदारसंघ. सन्माननीय श्री जयंत पटसंख्येच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत एक वेगळा आदर्श निर्माण करून देणारी शाळा म्हणजे आपली कराड पीएमसी नगरपालिका शाळा क्रमांक 3 कराड. पुरस्कार प्रदान करतायत अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मनोज सन्मान केला जातो. पुढचा पुरस्कार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्रीमती सुशीला सोनोने, मुख्याध्यापिका. अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मनोज गोरपडे. पुढचा पुरस्कार आदरणीय श्री सुनील बाबू तुपे, नगरपालिका शाळा क्रमांक 18 सातारा. नगरपालिका शाळा क्रमांक 18 सातारा. पीएमसी नगरपालिका शाळा क्रमांक 5 गंगापुरी भाग. सर कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3. पुरस्कारार्थींना नम्र विनंती आहे, आपण अगोदरच व्यासपीठाच्या जवळ येऊन थांबायचे. मुख्याध्यापक श्री आनंदराव कोळी सर व सर्व शिक्षक वृंद. त्यानंतर त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे आदर्श शिक्षक पुरस्कार. सन्माननीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2025 सन्माननीय किरणजी चोरगे यांना प्रदान केला जातोय. जे वेटलिफ्टिंग शाळा आष्टी जिल्हा बीड यांना पुढचा पुरस्कार प्रदान केला जातोय. आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा. नंतर सन्माननीय शोभाजी भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नामगाव. गीता कावळे, मनपा शाळा क्रमांक 9 अकोला तालुका 2. पीएमसी नगरपालिका शाळा क्रमांक 5 सुबाई. सौ संजना संजय पिंपळ शेंडे, लोकमान्य टिळक मनपा नगरपालिका शाळा क्रमांक 15 रत्नागिरी. नंतर चेतना माणिकराव बोले, मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 14 अमरावती. सौ श्रद्धा निरंजन गांगर, मुख्याध्यापक पुरस्कार सन 2025 वितरण केलं जात आहे. दत्ताराव भगत, मनपा प्राथमिक शाळा क्रमांक 11 नासा अलिबाग. श्रीमती सिलेहा अब्दुल मशीद शिविकर, नाशिक. वसंतराव औटी, मनपा शाळा क्रमांक 27 लातूर केला जातोय. मोहम्मद हमीद अब्दुल रहमान बनशे, नगरपालिका शाळा क्रमांक 13 खोपोली. विद्या मंदिर कागल. विद्या हरिदास देवसहा कामगाव. राजेंद्र कुमार जगन्नाथ मापारी, नगरपालिका. मनपा उर्दू कन्या शाळा क्रमांक 4 नाशिक. तदनंतर प्रेरणादायी शाळा पुरस्कार सन 2020 संभाजीनगर श्रीमती संगीता ताजवे मडा. प्रेरणादायी शाळा पुरस्कार सन नगरपालिका शाळा क्रमांक 15 रत्नागिरी भगवान मोठे सर. उर्दू मुलांची शाळा क्रमांक 7 अकोला शेख रहिमान शेख हसन यांना यावर्षी
तदनंतर आदर्श तंत्र श्रीमती रत्नमाला रामदास अलंगवड मनपा शाळा क्रमांक 7 नांदेड लातूर त्यांच्या पुढे सादिया समर मोहम्मद शकील मनपा उर्दू शाळा क्रमांक 8 संभाजी श्रीमती आशा इंद्राजपुरी केंद्रीय विद्यालय नारेगाव गाडी तालुका युवराज कोल्हापूर मुकेश तेजराव चव्हाण नगरपालिका शाळा क्रमांक 3 विठ्ठल श्रीरंग शिंदे मनपा शाळा क्रमांक 2 नांदेड श्रीमती आनंद मेश्राम मनपा शाळा क्रमांक 27 संतोष सुभाष ताटसे माथेरान नगर परिषद या क्रमांक 47 नाशिक उर्दू शाळा क्रमांक 23 मिरज 8 नांदेड डॉक्टर अब्दुल सलीम संजय साहेबराव कुमार मनपा केंद्रीय विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर मनपा शाळा क्रमांक 52 सिंदनपाटा नाशिक श्रीमती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका इंदापूर मुंबई मनपा शाळा क्रमांक 15 अमरावती प्रियंका प्रभाकर सुंदरडे दिनेश पगारे शाळा नोरू श्री नगरपालिका शाळा खामगाव रेश्मा मंगेल चिखले नगर रोहित विठ्ठल पाटील नवी मुंबई मनपा प्राथमिक विद्यालय क्रमांक 106 रशीद दस्तगीर तांबोळी जिल्हा परिषद शाळा कोणेगाव तालुका कराड मराठी प्राथमिक शाळा प्रतिभानगर कराड सचिन प्रकाश शेवाळे न्यू मराठी प्राथमिक शाळा प्रतिभानगर कराड तदनंतर सुधाकर अंजली प्रवीण क्षीरसागर मनपा शाळा क्रमांक 6 सौ संध्या ललित कुमार होळे भोगे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर आदर्श शाळा पुरस्कार सन 2025 आदर्श शाळा पुरस्कार सन 2025 त्यानंतर पुढची शाळा आहे सागरी मनपा शाळा क्रमांक 11 मुख्याध्यापक आहे गजानन मोरकर नाशिक मनपा शाळा क्रमांक 47 आगरटाळी मुख्याध्यापक भगवान मोतीराम साळुंके आणि शिक्षक वृंद यांना या ठिकाणी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी तालुका पाथरी सन्माननीय संजय चिंचणे आणि शिक्षक वृंद शिवाजी महाराज नगरपालिका शाळा क्रमांक 2 खामगाव जिल्हा बुलढाणा वरिष्ठ मुख्याध्यापक सन्माननीय गणेश जाधव आणि शिक्षक वृंद क्रमांक 1 वरिष्ठ मुख्याध्यापक सन्माननीय कार्तिक राठोड आणि बुलढाणा मुख्याध्यापक आबिद खान बरकत खान सांगली वरिष्ठ मुख्याध्यापक सन्माननीय सुभाष कांबळे आशा जिल्हा बीड मुख्याध्यापक रघुनाथ मुरकुळे जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी तालुका गाव जिल्हा पुणे नांदेड मुख्याध्यापिका सौवंदना शिंदे व शिक्षक वृंद यांना आदर्श शिक्षक आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित केले आणि शिक्षक वृंद यांना आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे
मनपा शाळा क्रमांक 15 अमरावती. तदनंतर मडपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक 9 अकोला. आदरातिथ्य करण्या आपुले मनोभावे. आदरातिथ्य करण्या आपुले मनोभावे. आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उत्साहाने आला, या सन्मानाचा स्वीकार केला. आपलं सर्व पुरस्कारार्थींचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी. खरं तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शिक्षकांच्या संघटना आहेत, पण कुठल्याही शिक्षकाच्या संघटना ह्या फक्त स्वतःच्या प्रश्नासाठी भांडत असतात. परंतु महाराष्ट्रातील एकमेव महाराष्ट्राच्या नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षक संघटना आहे की राज्यातील सर्व प्रकारच्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगी शाळांना ज्यांनी चांगलं काम केलंय अशा शिक्षक आणि शाळांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करतं. हे 7वं वर्ष आहे. ह्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हा 7वा ऐतिहासिक पुरस्कार आपण ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये या ठिकाणी आपण आदरणीय आमदार मनोजदादांच्या हस्ते घेतलेला होता. प्रत्येक संघटना ही प्रश्नासाठी भांडत असते, काहीतरी मागत असते. पण आमची एकमेव अशी संघटना आहे की ती फक्त शिक्षकाचा गुणगौरव करते. आणि आज चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्याला आपण म्हणतो, अगदी चंद्रपूर पासून ते रत्नागिरीपर्यंतचे सगळे महाराष्ट्रातील माझे सर्व शिक्षक या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचे प्रतिवर्षी पुरस्कार आम्ही राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करू.